आणि तामिळनाडूतून आता आसाममध्ये जाऊया, कारण आसाममध्ये पुन्हा एकदा हिमंत बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत। शपथविधी पार पडलाय, जिकडे एनडीएचे प्रमुख नेतेगण हे उपस्थित होते आणि हिमंत बिस्वा शर्मा सलग दुसऱ्यांदा आता मुख्यमंत्री झाले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। त्यासोबतच केंद्रातलेही प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा आणि सत्ताधारी युतीचे अनेक मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिमंत बिस्वा शर्मा यांनी शपथ घेतली। एने विषय जी অসমৰ মুখ্যমন্ত্ৰী হিচাপে মোৰ বিবেচনাৰ বাবে শ্ৰী হিমন্ত বিশ্ব শৰ্মা। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसाममधील पक्षपदाधिकाऱ्यांनी आसाममध्ये जेव्हा गुवाहाटीमध्ये पोहोचल्या सुनेत्रा पवार त्यांचं स्वागत केलं, ज्यावेळी अनेक प्रमुख नेतेगण आणि सगळे वरिष्ठ पदाधिकारी हे उपस्थित होते। राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यसभा खासदार पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यात आलं। यावेळी कामाख्या मंदिरात जाऊन सुनेत्रा पवार यांनी दर्शन घेतलंय। यावेळी त्यांची दिल्ली आणि गोवा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही सदिच्छा भेट झाल्याचं पाहायला मिळतंय।